नाशिकमध्ये TCS कंपनीत काही मुस्लिम समाजाच्या माणसांकडनं अत्याचाराचं प्रकरण समोर येतं, धर्मांतरणाचं प्रकरण समोर येतं, मुस्लिम समाज त्यावरती कलेक्टिव्हली शांत राहतो. अमरावतीमध्ये 300च्या वर व्हिडिओ व्हायरल होण्याचं प्रकरण समोर येतं. आरोपीचं नाव शोधलं तर तेही मुस्लिम निघतं आणि मुस्लिम समाज त्यावरती कलेक्टिव्हली शांत राहतो. अशा 100 किस्से होतात, 100 गोष्टी होतात आणि या सगळ्या गोष्टींवरती मुस्लिम समाज कलेक्टिव्हली शांत राहतो. माझा प्रश्न मुस्लिमांमधल्या सुशिक्षित वर्गाला आहे की तुम्ही फक्त तेव्हाच का बोलता जेव्हा एखादा आतंकवादी हल्ला होतो आणि मग तुमच्या समाजाकडे संशयानं बघितलं जातं. संपूर्ण समाजाला त्यावेळी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं, त्यावेळी ओरडून ओरडून तुमचा घसा कोरडा होतो. पण दररोज ज्या अशा घटना घडतात ज्यानं तुमच्या समाजाचं नाव खराब होतं त्यावर तुम्ही काही बोलत नाही. माहिती आम्हाला की तुमच्यातला प्रत्येक जण दहशतवादी नाहीये, प्रत्येक जण बलात्कारी नाहीये, प्रत्येक जण धर्म परिवर्तन करणारा नाहीये. तुमच्यातल्या बहुतेक लोकांचं या देशावरती प्रेम आहे, पण ते फक्त तुमच्यापुरतं राहून चालणार नाही. ज्या वेळी तुमच्या समाजातल्या कुठल्याही माणसाकडनं काहीही चुकीचं काम होईल त्यावेळी समाज म्हणून तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल त्याच्या विरोधात बोलायला. ज्यावेळी फलटणचं संपदा मुंडेंचं प्रकरण समोर आलं त्यावेळी आरोप ज्यांच्यावरती होत होते ते एका मोठ्या मराठा राजघराण्यातलं मोठं प्रस्त होतं, पण तरी देखील बहुतेक मराठा समाज त्यांच्या विरोधात उभा राहिला, फक्त आरोपांच्या बेसिसवरती. इथं धडधाकट पुरावे तरी सुद्धा तुम्ही बोलत नाहीत. आता मागच्या काही महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरनं मराठा धनगर, मराठा वंजारी आणि वेगवेगळ्या जातींमध्ये वाद लावण्याचं जे प्रकरण समोर आलं, शेवटी तपासात कळालं की षडयंत्र करणारी माणसं ही मराठा समाजाची होती. त्यांना काय पाठीशी घातलं नाही समाजाने.